नमस्कार. सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आमरस पुरी. पुरी संपेपर्यंत टम्म फुगून राहण्यासाठी एक सिक्रेट पद्धत पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 पिकलेले आंबे घेतलेले आहेत. तर आंबे घेतल्यानंतर हे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. त्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेत आंबे. छान असे पिकलेले आंबे घ्यायचे आहेत. आता आपल्याला आंबे कापून घ्यायचे आहेत. तर इथे मी सुरीने व्यवस्थित असे आंबे कापून घेते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व आंबे कापून घेते आणि आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने आंबा आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर एका साईडला एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आमरस तयार करून घ्यायचा आहे. तर इथे चम्मचने अशा पद्धतीने आंब्याचा गर काढून घ्यायचा. अगदी झटपट आपला आमरस तयार होतो. 5 मिनिटांमध्ये आपला आमरस तयार होतो. तर अशा पद्धतीने आंब्याचा गर काढून घ्यायचा. तर खरंच अशा पद्धतीने तुम्ही नक्की आंब्याचा गर काढून पहा. झटपट आपला आंब्याचा गर काढला जातो. तर इथे मी आंब्याचा गर काढून घेते आणि बाटला जो गर आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने इथे मी काढून घेते. खरंच माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी सर्व गर काढून घेतले आहे आणि यामध्ये 2 मोठे चम्मचभर साखर घालून घेतले. चिमूटभर मीठ घालायचं आणि अर्धी वाटी दूध घालून घेते. दूध घातल्यानंतर अर्धा चम्मचभर यामध्ये वेलची पावडर घालायची आणि हे मिक्सरमधून छान असं प्लस मोडवरती लावून घ्यायचं. तर इथे मी छान असं प्लस मोडवरती लावून घेतलं आहे आणि इथे आपला आंब्याचा आमरस खूप छान असा तयार झालेला आहे. तर इथे पाहताय तुम्ही खूप मस्त दिसत आहे आणि इथे एक म्हणजे खूप घट्ट असा आपला आमरस तयार झालेला आहे. खरंच एवढा भन्नाट हा आमरस तयार होतो. चवीला तर खूपच छान लागतो हा आमरस. तर हा आमरस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तर इथे मी फ्रीजमध्ये आमरस ठेवते. आता आपल्याला कणिक भिजवून घ्यायचं आहे पुरीसाठी. तर त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर अर्धी वाटी तेल गरम करून घेतलंय. कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि ते पिठामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं चम्मचने तेल व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व पिठाला लावून घ्यायचं अशा पद्धतीने. व्यवस्थित लावून घेतल्यानंतर हातानेच हे पीठ आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व पिठाला तेल हाताने अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपल्याला कणिक छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर कणिक भिजवताना आपल्याला सैलसरच कणिक थोडं भिजवून घ्यायचं आहे. जसं चपातीचं कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर मलायचं, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. त्यामुळे सैलसर कणिक भिजवून घ्या. तर व्यवस्थित असं इथे मी सैलसर कणिक भिजवून घेतलेलं आहे. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटासाठी कणिक बाजूला ठेवायचं आहे. तर 15 मिनिटानंतर इथे पाहते तर इथे कणिक थोडंसं घट्ट झालेलं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा पाणी शोषून घेतो. तर त्यामुळे
कणिक मळताना आपण थोडंसं सैलसर मळायचं आणि यावरती थोडंसं तेल लावून घेतलं आहे, 1 चम्मचभर तेल घातलं आहे आणि आपल्याला हे कणिक परतला थोडंसं हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मळून घेतल्यानंतर कणकेचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि हातावरती व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एक एक गोळा घ्यायचा आणि इथे मी छान असे कणकेचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे, तर त्यासाठी एक पोलपाट घेतलं आहे आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पुरी आपली पोलपाटाला चिटकणार नाही. तर इथे मी पुरी लाटताना पिठाचा वापर करणार नाही आहे, फक्त तेलच लावणार आहे. तर एकदा तुम्ही तेल लावून घेतलात ना, तर परत परत तेल लावायची गरजच लागणार नाही आणि छान अशी इथे पुरी मी लाटून घेतली आहे. तर इथे पातळ, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. तर दुसरी पुरीसुद्धा अशाच पद्धतीने इथे मी लाटून दाखवते. जास्त जाडही नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही. अशा पद्धतीने तुम्ही सर्व पुऱ्या लाटून घ्या. तर इथे 5 ते 6 पुऱ्या लाटून घेतल्यात. गॅसवरती तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. एक कणकेचा गोळा सोडून घ्यायचा, म्हणजे पटकन वरती येत आहे, म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. एक पुरी सोडून घेतली आहे आणि गॅसचा फ्लेम हायच ठेवलेला आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. एका बाजूने छान अशी पुरी तळल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी तळून घ्यायची. तर इथे पाहताय तुम्ही छान अशी पुरी टम्म अशी फुगलेली आहे. तर ती पुरी काढून घेतली, तर दुसरी पुरी सोडलेली आहे. पुरी सोडल्याच्या नंतर वरून तेल मारून घ्यायचं, म्हणजे पुरी पटकन अशी टम्म फुगल्या जाते आणि पलटी करून घ्यायची. आणि एक टिप म्हणजे पुरी तळताना हाय फ्लेमवरतीच तळायची, लो फ्लेमवरती अजिबात पुरी तळायची नाही, नाहीतर पुरी तेलकट होते. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत. तर इथे पाहताय अजिबात तेलकट पुऱ्या आपल्या झालेल्या नाही आहेत. तर इथे आमरस आणि पुरी आपली तयार झालेली आहे. अगदी संपेपर्यंत तशीच्या तशी फुगलेली पुरी राहते ही. तर एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने आमरस आणि पुरी करून पहा. खरंच भन्नाटच लागते ही पुरी आणि आमरस. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.